पुढील स्टेशन डोंबिवली. रमेश रमेश सुरेश अरे भाई कसं आहे. तर हा माझा मित्र धनंजय. आम्ही कुंभच्या मेळ्यात नाही तर डोंबिवली स्टेशनच्या गर्दीत हरवलो होतो 20 वर्षापूर्वी आणि आज हा मला भेटलेला आहे. भूक लागली आहे, काहीतरी खाऊया. चल पुन्हा घ्या. आणि एकदम ऑथेंटिक चव आहे रे. आपण ऑथेंटिक चटण्या आणि त्यावर मसाला जोरदार घातलाय. डोळे बंद केले की डायरेक्ट त्या नरसोबाच्या वाडीच्या गल्ल्यांमध्येच तुम्ही जाल. डोळे बंद होतात रे असे. तुला अप्पम मध्ये 2 व्हरायटी मिळतील, एक साधा आणि एक मसाला. मसाला डोसा असतो भाजी लावून मिळतो. तुला जर का क्रिस्पी हवा असेल तर सांगायचं कडक म्हणून, क्रिस्पी असं नाही. जर व्हायचं नॉर्मल असेल तसं मिळणार. मला वाटतं एक मसाला सांगू. एक मसाला आणि एक क्रिस्पी. हा एक साधा क्रिस्पी चालेल. जनरली अशा म्हणजे टपऱ्यांवरती अप्पम नाही मिळत, डोसे मिळतात. हा भारी आहे आणि कढईत करतात. कढईत प्रॉपर. अरे कमाल. डबल घ्यावं. गरम असल्यामुळे पान एक्स्ट्रा का. यस धनंजय, या स्पॉट विषयी सांगशील. एकतर अप्पम साठी स्पेशल जागा आहे जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि तुला हा दिवसभर मिळेल. पण गणेश कोल्ड्रिंक हाऊस असं का नाव दिलं? इथे पूर्वी एक दुकान होतं. त्याचं नाव गणेश कोल्ड्रिंक होतं. आणि ते दुकान म्हणजे थोडंसं तिथे ऍक्सिडेंट झालं आणि ते दुकान पूर्ण आगीत पळून गेलं. आणि त्यानंतर मग ते इतकं फेमस झालं की तेच नाव पडलं. अच्छा, सो या एरियाला पण गणेश कोल्ड्रिंकच म्हणतात. बरं. ओके, तर आपण लगेचच खाऊयात. बाय द वे, वेलकम बॅक टू सुकीरताजी. इतकी भूक लागली होती की इंट्रोडक्शन करायचं राहून गेलं. तर या भागात आपण आलेलो आहोत. तुम्हाला कळलं असेलच कुठे आलोय, वेगळं सांगायची गरज नाही. तर आपण लगेचच अप्पम खाऊयात. मी घेतलाय मसाला पाव आणि तुझा जो आहे क्रिस्पी. बरोबर. साधा. तुम्ही पूर्ण भाजी त्याला अशी लावली आहे, लेप दिलाय भाजीचा. वा, काय भाजी पण मस्त आहे रे, सुरेख. तुला अप्पम साधा कुठेही मिळेल म्हणजे अगदी. पण हा मसाला जो याने केलाय ना, नाही रे, अप्पम सुद्धा खूप कमी ठिकाणी चांगला मिळतो आणि मिळत नाही एकतर. हा क्रिस्पी आहे का? crispy आहे. हो, वा, पूर्ण क्रिस्पी आहे आणि आतनं मऊ आहे. चटणी कमाल आहे ही. आणि त्याची स्टाईल पण भारी आहे. पानांमध्ये देत आहे, पानं घेऊन पण आले ती. बरोबर. भारी गोष्ट म्हणजे एकतर प्रचंड मऊ आहे आणि बाहेरनं क्रिस्पी आहे आणि तो आंबटपणा फार नाही आहे याला. हे डोंबिवलीकरांचा फेवरेट स्नॅक्सचा स्पॉट. म्हणजे तो अगदी कामाला निघालाय, काही नाश्ता न करा सकाळी, तर इथे 10 मिनिटं उभं राहून नाश्ता करू शकतो. फास्ट, फ्रेश, गरम, पोटभर असं. तर पुढचा जो काही 1.5 तासाचा प्रवास आहे तुझा, इथून तो दादर किंवा पुष्कळ होतो. आणि एकदम ऑथेंटिक चव आहे रे. आपण ऑथेंटिक डायरेक्ट कढईत बनवतो रे. आणि तो हो, डायरेक्ट कडे 4 कड्या चालूच असतात आणि 4ही बिझी असतात. तर डोंबिवलीतलं फूड कव्हर करण्यासाठी मी पुण्यावरनं पहाटे निघालोय. 2 ट्रेन बदलून ऊन, पाऊस, थंडी, वारा यांचा सामना करत रिक्षातून, ट्रॅफिक मधून वाट काढत काढत आलोय. तरी पण मी एकदम ताजा, फ्रेश आणि तरतरीत दिसतोय. त्याचं कारण म्हणजे भाऊ झोप. छान जर झोप तुमची व्हायची असेल ना, तर म्हणजे कष्ट, प्रामाणिकपणा, आत्मिक समाधान हे वगैरे आहे, हे नंतरच्या गोष्टीत. महत्वाची गोष्ट म्हणजे गादी. जर गादी कम्फर्टेबल असेल तर तुमची छान झोप होते. आणि मी गेले काही दिवस एमा मॅट्रेस वरती झोपतोय. आणि आहा, काय कम्फर्ट आहे. आणि अशी छान झोप झाल्यावर सकाळी उठल्यावर तुम्ही जग जिंकू शकता. यांची 30 दिवस फ्री ट्रायलची ऑफर आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवरनं लगेचच गादी मागवली. गेले काही दिवस झोपतोय आणि आता मी अजिबात ती परत पाठवणार नाहीये. कायम त्याच गादीवर झोपणार आहे. इतकं झोपेचं बोलून ना, असं मला छान झोपावं वाटतंय. तर घरी गेल्यावर झोपू आपण एमा मॅट्रेसवर. त्याआधी ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू. आज सकाळचा नाश्ता बेस्ट झालाय, पण अप्पमनी पोट नाही भरलेलं. एकच अप्पम खाल्लंय. बरं, अजून काय मिळेल का खायला? चल. थोडा शोधावं लागेल. अरे काय भाई, कसलं जबरदस्त आहे प्रेझेंटेशन. बघूनच म्हणजे मला इतकं भारी वाटतंय. तुझं एका वडापावने पोट भरतं. काय याच्यामध्ये? हे मकाचा चिवडा? हो, चिवडा आहे, कैरी आहे, कांदा आहे.
आणि हे पण दिसतंय इथे वाटाणा पण होय दिसतोय. होय होय नाही चणे हा आहेत. चणे या वा चटणी स्पेशल आहे याची. चटणी स्पेशल आहे. जनरली ना आपण वडापाव नाही कव्हर करत बरं का, कारण वडापाव सगळीकडेच मिळतो. हा. पण मला असं की डोंबिवली आणि मुंबईत भाई वडापाव पाहिजे, आणि ते वडापावचं वेगळं कल्चर आहे. वेगळा कल्चर आहे. हा एकदम वेल नोन ठाकूर वडापाव. ठाकूर वडापाव आहे हा डोंबिवलीतला फेमस आहे. बरं. हे हा दिवसभर असतो, तुम्हाला कधीही मिळेल खायला. म्हणजे ब्रांचेस पण आहे. एक स्टेशन रोडला अजून एक ब्रांच आहे. ओरिजिनल ही आहे, ओरिजिनल ब्रांच आहे. पहिली इथे चालू झालं. पहिली इथे चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे हे आता मला मी आता मुंबईत येऊन म्हणजे आता डोंबिवली मुंबईत आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण थोडक्यात मुंबईत येऊन पहिला वडापाव घेतलाय, आणि तोच वडापाव जो काय असा आलेला आहे प्रेझेंटेशन, म्हणजे गॉर्मे फूड टाइप्स आलेला आहे. तर मला असं वाटतं खायचा कसा हा अख्खाच असाच? असाच. अरे हा पाव पण त्यांनी सोपला तोंडी लावायला तुला मध्ये मध्ये चिवडा मक्याचा. ते जाते बरं त्याच्यावर. हो. आवरण थोडं जाड आहे, हम्म. पण भाजीची चव चांगली आहे आणि मजा येते खाताना. म्हणजे असा का सजवलेला वडापाव. सजवलेला. हा एक खाल्लं की डन आहे रे. आणि ह्या गेस मक्याच्या चिवडा टाकून वडापाव पहिल्यांदाच इथेच मिळत असतो. हो एकमेव इथेच. आपण खाल्ल्यानंतर काहीतरी मराठमोळा खाऊयात म्हणलं. बेस्ट स्पॉट आहे हा. आपण इथे वेगवेगळे वडापाव नक्कीच ट्राय करणार आहोत. तुम्हाला कुठल्या वाटतं मला प्लीज कमेंट मध्ये सांगा. माय होम जे आहे ते तुला घर असं वाटेल. माय होम म्हणजे खूप मोठं पण तसं नाही आहे, खूप लहान जागा आहे. तुला जाताना तर अगदी असं वाकडं वाकडं जावं लागतं. अच्छा, बसायला जागा खूप छोटी आहे, कंजेस्टेड आहे. तू बघशीलच आता. 1 RK घर आहे का म्हणजे? 1 RK एक्झॅक्टली. इडली. आपण आलो आहे माझ्या घरी. माय होम. माय होम. माय होम हे खूप जुनं आणि असंच आहे. गेली इतकी वर्ष हे एवढंच आहे. एवढंच छोटं आहे. हा हा असंच आहे. खूप छान इथे वेगवेगळ्या आयटम्स येतात. स्नॅक्ससाठी खूप छान आहे. इडली इकडची मस्त आहे, स्पेशल आहे. इकडचं आम्ही स्पेशली इथे आलो की आम्ही मसाला पाव खातो. तो ही पण संध्याकाळी मिळतो तो. संध्याकाळी स्नॅक्स पण असतं इकडे. पावभाजी पण मिळते. हा पावभाजी मिळते. गरम गरम हा अगदी वापरलेली इडली मिळणार तो. अगे पाऊस पडतोय जोरदार आणि अशी गरम गरम इडली समोर होते सांबारा सहित. क्या बात आहे. तोडतानाच कळतंय ती म्हणजे केवढी मुलायम आहे. म्हणजे की आरामात बटर एखादं कसं कापतो आपण, स्मूथ. स्मूथ एकदम. सुरेख. इडली प्रचंड मुलायम आहे आणि परत असं आहे की अति मऊ पण नाहीये. म्हणजे टेक्स्चर छान असतं. रव्याची इडली आहे आणि सांबार सुद्धा ते असं घरी का सांबार आहे. आपण नाही का म्हणजे घरगुती सांबार घरगुती सांबार. म्हणून म्हटलं ना माय होम. काय हो भरपूर चटणी घेते. डाळ पण जाते चटणीमध्ये. हो. मिरची आहे छान. चटणी पण मस्त. थोडी कॉलेजच्या कॅन्टीनची कशी असते तशी चटणी आहे. टिपिकल जे साऊथ इंडियन अशी खोबऱ्याची असते दाट तशी नाहीये, पण छान आहे. मला इडलीच खूप आवडते. म्हणजे नुसती इडली आणि लोणी खातायला अशी येते. अरे पाहिली झाल्याला एकदम अशी वापरलेली एकदम हा असं गरम गरम आहे येतात घरी. हा कुठला स्पॉट आहे? अशोक स्वीट्स. इथे सगळ्या प्रकारच्या मिठाई मिळतात. खूप वेगवेगळ्या स्नॅक्स पण आहे. बरं. पण इथलं श्रीखंड फेमस आहे. वा. पण मग आज विशेष हा. आपण श्रीखंड शॉपमध्ये जाऊन खाऊया. हा. आपण डायरेक्ट फॅक्टरीत जाऊया. यस धनंजय, कुठे आलोय आपण? डायरेक्ट तुम्हाला भट्टीतच घेऊन आलाय. येस येस. आपण आलोय 1970 पासून असलेलं हे किचन आहे. बरं. अशोक स्वीट्स. अशोक स्वीट्स. येस. म्हणजे डोंबिवलीकर सणासुदीला कुठल्या चांगल्या सोहळ्याला अशोक स्वीट्सला भेट देतातच. येतातच. अच्छा. येस येस. आणि इथली खासियत श्रीखंड आहे. श्रीखंड बरं. टेस्ट कर. हे संपूर्ण इथेच झोपेन मी मस्तपैकी. छान केशराचा स्वाद येत आला आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आमच्या समोर त्यांनी बनवलं आणि ताजं ताजं केशरयुक्त श्रीखंड आम्ही खातोय. त्यासोबत अशी गरमागरम पुरी पाहिजे तळलेली. अरे वा. हा हा. मुलायम आहे असं छान ते. आणि मला असं वाटतं की छान एकरूप झालंय केशराची चव आणि हे. आणि मला असं वाटतं आंबटपणा पण छान प्रमाणात आहे त्याच्यात. त्यामुळे असं कधी कधी खूप जास्त गोड करतात ते, त्यामुळे त्या श्रीखंडाची गंमतच निघून जाते. ऍक्च्युली काहीतरी डिझर्ट खातोय असं वाटतं, पण तो आंबटपणा परफेक्ट प्रमाणात असल्यामुळे हा. मर्ज झालेली. नाहीतर मग काहीतरी वेगळंच गोड पदार्थ खातोय असं वाटतं ते. वा. त्यांनी लगेच आम्रखंड पण दिलं. छोटे छोटे मला तुकडे पण दिसत आहेत आंब्याचे.
परत बोलायचं म्हणून बोलत नाहीये. ताज्या आंब्याची चव आहे बरं का त्याला, कारण तो असा ऍडेड फ्लेवरवाला आंबा कळतो लगेच. मी म्हणेन की मी श्रीखंडपेक्षा आम्रखंड जास्त खाईन. मला जास्त हा आम्रखंड आवडला. खूप छान आहे आम्रखंड. येस, तर त्यांनी मला हा पेढा दिला आणि याचा जो मावा आहे तो नरसोबाच्या वाडीवरनं येतो असं त्यांनी मला सांगितलं. आणि नरसोबाच्या वाडीचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे, त्यात आपण प्रॉपर ती सगळी प्रोसेस दाखवली आहे. कवट बर्फी असेल, पेढा असेल, आणि नरसोबाच्या वाडीचा फूड कल्चरच वेगळे आहे. आणि तो मावा तिकडून आणतात म्हणजे डोळे बंद केले की डायरेक्ट त्या नरसोबाच्या वाडीच्या गल्ल्यांमध्येच तुम्ही जाल. छान आहे, मी खरंच सांगतो. हा पेढा पण मस्त आहे. कंदी पेढा म्हणून इथे मिळतो. कंदी पेढा हा खास नरसोबाच्या वाडीचा इथे तुम्हाला डोंबिवलीत मिळू शकतो. हा पण जुना स्पॉट दिसतो एकदम. हा जुना आहे आणि हा स्पेशली उपवासवाल्यांसाठी आहे. उपवास स्पेशल किंवा सगळं मिळते उपवासासंदर्भात, पण बंद आहे. का सुट्टी आज कसली? अरे फडके रोडला आलायस तू आणि आपला पारंपरिक काही रस प्यायचा असेल तर आणि हे अगेन जुनं रसवंती जोडा. बरं. ते दुसरा रस तर मिळतो, पण एक स्पेशल रस सुद्धा मिळतो, म्हणजे स्पेशल एनर्जी, म्हणजे एनर्जी मिल्क आहे तो या रसामध्ये. तो रस मिक्स करून, जनरली उसाचा रस आपण नुसता पितो, त्याच्यामध्ये त्यांनी फ्लेवर्ड मिल्क एनर्जी मिक्स केलंय आणि त्याला एनर्जी रस हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे. बघत पिऊन मला मे बी नुसता रस आवडेल जास्त. ते अरे असं मिक्स झालंय, त्या फ्लेवर मध्येच येतोय, मध्येच रस येतोय, असं होतंय. दोघांचं मिक्सर झालंय ते फ्लेवर्स आणि रसाचं. म्हणजे रस हा खूप रिफ्रेशिंग असतो ना, तर मध्येच तो असा सिंथेटिक त्यालाची चव येते ना, त्याने असं ऑफ व्हायला होतंय. म्हणजे एवढी मजा नाही येते. नुसता रस मे बी इथला छान असेल. रस आपण पितोच, मला असं वाटलं काहीतरी वेगळं घेऊयात, आणि इथली खासियत आहे म्हणून मग एनर्जी. बघ तू पिऊन बघ, तुला काय वाटतं? ते आम्ही प्यायलेलं आहे बऱ्याच वेळा. मध्येच दुधाचा असा फ्लेवर येतो मध्ये आणि मग रस आहे. हा मग रस आहे. पण मे बी मला तरी म्हणजे आता डोंबिवलीकरांना आवडत असेल, बऱ्याच वेळा आपल्या लहानपणीच्या गोष्टी असतात आठवणीतल्या, आणि ते तसं नॉस्टॅल्जिया असतो चवीचा. पण मला असं वाटतं नुसतं रस प्यायला पाहिजे, छान लागेल. स्पेशली लहान रस पित नाही, तर त्यांना हे असं बाजू शकतो आपण. एनर्जी रस. आम्ही डोंबिवलीचाच कव्हर करतोय. हा, आपण कुठे आलोय? पण डोंबिवलीतलं फेमस कुलकर्णी ब्रदर्स. अच्छा, हे पण स्वीट स्वीट आणि सगळं म्हणजे अगदी पारंपरिक मराठी पदार्थ आपल्याला मिळतील त्या शॉपमध्ये, स्वीट शॉपमध्ये. ओके. असं म्हणून कुलकर्णी ब्रदर्स बघितलं जातं. म्हणजे अगदी शेव पासून स्वीट्स मध्ये सगळ्याच गोष्टी. तरी तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी येतात नेहमी? मी स्पेशली इकडे येतो पियुष. पियुष, तुझ्या हातात जे काही पिवळं धम्मक असं रस ग्लास भरलेला दिसतोय, अच्छा, म्हणजे हे पियुष साधं सुद्धा समजू नको. प्यायल्यानंतर तुझी काय अवस्था तुला कळेलच. आणि मुंबईची पियुष खासियत ना, ऑफकोर्स बऱ्याच ठिकाणी मिळतं. पिऊन बघूयात. हा, डोळे बंद होतात रे असे. आणि अख्खा प्यायलास तर मग तू झोपशील नाही, कारण मी प्रॉपर डोळे बंद होतील. एक पिऊन जे काय, एक घोट पिऊनच मला जे काय असं वाटतंय, आहा तृप्तता. पण काय चव आहे याची. आणि परत तेच आहे की असं पूर्णपणे वितळलेलं आम्रखंड पितोय असं वाटतंय. आणि असं खूप श्रीखंड टाईप पण चव नाहीये त्याला. छान आहे, वेलची वगैरे सगळ्या गोष्टी प्रमाणात आहेत. छान आहे, मला चव आवडली ना. हा. आपण डोंबिवलीत भरपूर स्पॉट कव्हर करणार आहोत. त्यासाठी पुढच्या बुधवारी भेटूच. तुम्ही पहिले फ्लिपकार्टवर जा आणि इमा मॅट्रेस ऑर्डर करा. 15 वर्षाची वॉरंटी आहे, म्हणजे गादी लय वर्ष टिकणार. 30 दिवसाचं फ्री ट्रायल आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच. तर पियुष प्यायल्यावरती काही बोलायची ताकद माहीत राहील असं मला वाटत नाही. त्यामुळे डोंबिवलीचा भाग आपण इथेच संपूयात. आणि अजून खूप आहेत का स्पॉट? अजून खूप आहेत. मग एक भाग करून चालणार नाहीये, तर आपण एक प्रॉपर अजून एक भाग करूयात डोंबिवलीचा. आपण संध्याकाळचा स्पेशल करूया. येस, आणि स्ट्रीट फूड आपण जास्त कव्हर करूया. तर संध्याकाळचे स्पॉट आपले राहिलेले आहेत डोंबिवलीचे, त्यामुळे ते पण कव्हर करूयात. त्यामुळे डोंबिवलीचा अजून एक भाग आपण धनंजय सोबत घेऊन येत आहोत. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. हे संपून आम्ही झोपा काढतो दुपारच्या. चलो.